पुणे आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील आषाढी वारीसाठीचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांमध्ये सुरू झालाय। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे एकीकडे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। इंद्रायणीचा भरून वाहणारा प्रवाह, पावसाचे रिपरिप आणि तटावर बंदी यांचा वारकऱ्यांच्या उत्साहावर तसूभरही परिणाम झालेला नाही। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। दरम्यान ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात त्यांनी संपूर्ण आळंदी नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली। वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात आळंदी नगरी दणाणून सोडली। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं आता प्रस्थान केलंय। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक जमा झाले होते। हा प्रस्थान सोहळा प्रत्येकानंच याची दही याची डोळा आपल्या मनात साठवून ठेवावा असाच होता। तर टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत गोदावरी स्नान करून आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे। ही पालखी मराठवाड्यातून पंढरपूरपर्यंत 600 किलोमीटरचा प्रवास करते। बीडमध्ये पालखीच्या मुक्कामाचं कारण म्हणजे आजोबा गोविंद पंत आणि मुक्ताई या दोघांची होणारी भेट। परंपरेनुसार पालखीचा एक दिवसाचा मुक्काम बीड शहरात असतो आणि त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते। आदिशक्ती मुक्ताई यांचा हा पालखी सोहळा मुक्ताईवरून जवळ म्हणजे खानदेशात जळगाव जिल्ह्याचा म्हणजे खानदेशचा विदर्भाचा प्रवास करून ती मराठवाड्यामध्ये दाखल झाली। त्यामधला 6 दिवसाचा जालना जिल्ह्यातील प्रवास, एक ऐतिहासिक रिंगण आणि आदिशक्ती मुक्ताईनं गोदावरी स्नान करून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे। मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची दिंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंधारच्या साधू महाराज देवस्थानच्या दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केले। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठू माऊलीच्या गजरात ही दिंडी मार्गस्थ झाली। या दिंडीचं नेतृत्व एकनाथ महाराज कंधारकर आणि ज्ञानेश्वर महाराज कंधारकर करत आहेत। मात्र दिंडीच्या सुरक्षेबाबत प्रशासनानं सपशेल दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। नागपूर तुळजापूर हायवेवर भरधाव वाहने जात असल्यानं वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय आणि नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करूनही सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा मिळालेली नाही अशी खंत यावेळी वारकऱ्यांनी व्यक्त केली। त्यासोबतच पश्चिमेकडच्या मानाच्या दिंड्यांना सर्व सुविधा, मग मराठवाड्याच्या दिंडीवर अन्याय का असा सवालही भास्कर महाराज साठे यांनी उपस्थित केलाय। 300 वर्षापासून साधू महाराजांपासून आमची पायवारी आहे। मी आज 8वा उंचेच आहे। आज आमची मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने वारकरी आमच्या दिंडीसोबत असतात। पण आमच्या 2 साध्या मागण्या आहेत। जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानाच्या दिंड्या म्हणून जे दिंड्यांना सगळी सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था दिल्या जाते, पण आमच्या मराठवाड्यातल्या दिंडीला कोणत्याही प्रकारची सुविधा दिल्या जात नाही। आता बातमी आहे वाशिम न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशासंदर्भातली। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम लगत असलेल्या तोंडगाव धुमका टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश देण्यात आले। नुकसान भरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश देण्यात आले। रस्ता निर्मिती दरम्यान जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न दिल्यानं शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती। त्यानंतर वाशिम जिल्हा न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले। तर 20 जुलैपर्यंत महामार्ग प्राधिकरणानं पैसे न भरल्यास प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होणार असल्याचं वकील उदय देशमुख यांनी सांगितलंय। जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे। हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल। नॅशनल हायवेने 2017 पासून तर आजपर्यंत पैसा भरला नाही आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी त्यामुळे नॅशनल हायवेचा तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचा आदेश काल पारित केलेला आहे। त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही जप्तीची करण्यात येत आहे। किती रक्कम आहे? रक्कम सध्या 4 ते 5 कोटी रुपये। गोंदिया शहरातल्या भीमनगर परिसरात गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या अंडरपासच्या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध केलाय।
भीमनगर, कुंभारेनगर, सिंगलटोलामधल्या 6 वॉर्डातील 20 ते 25 हजार नागरिकांना याचा फटका बसणार आहे. आणि मुंबई हावडा रेल्वे चौकी बंद करून तयार केलेल्या भूमिगत पुलावरून अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि शाळेची बस जाऊ शकत नाही. पावसाळ्यात तिथे पाणी भरतं. आता पुन्हा अंडरपास करण्याऐवजी उड्डाणपूल बनवावा या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी भीमनगरहून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निवेदन दिले. राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वे मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे याबाबतची मागणी करण्यात आली आहे. नांदेडच्या भोकर शहरालगतच्या हनुमाननगर परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 7 जुलैच्या रात्री नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर सफाई कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसलाय. त्यातील एका कर्मचाऱ्यानं त्याचा व्हिडिओही काढलाय. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं रात्री 10:30 वाजता घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. बिबट्याला जंगलाच्या दिशेनं परतवून लावण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे तात्पुरता धोका टळला असला तरी डम्पिंग ग्राउंड लगत वस्ती असल्यानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतायत. तोपर्यंत रात्रीच्या विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलेलं आहे. रायगडच्या रोहा शहराजवळून वाहणारी कुंडलिका नदी अजूनही धोक्याची पातळी ओलांडून वाहते आणि त्यामुळे रोहा शहरातल्या अष्टमी पूल पाण्याखाली गेल्यान कुंडलिका नदी किनारी असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना देखील पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. रायगड जिल्ह्यात झालेल्या पावसानं नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पेण तालुक्यातले अनेक भाग जलमय झाले असून मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील पाताळगंगा नदीतून गॅस सिलेंडर वाहत येताना दिसून आलेत. शेकडोंच्या संख्येने हे सिलेंडर खाडीच्या दिशेनं वेगानं जाताना दिसत आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत हे सिलेंडर पाण्यात कुठून आले हे समजू शकलेलं नाही. हे सिलेंडर दोरीला हुक लावून काढण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसत होते. महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या गुजरातमध्येही तुफान पाऊस बरसतोय. डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलेत. बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्समध्ये नदीसारखं पाणी वाहताना दिसतंय. अनेक इमारतींच्या तळमजल्यांप्रमाणे पाणी शिरल्यानं नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गुजरातमध्ये आसमानी संकट कायम असतानाच नवसारीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालंय. यामुळे एक लक्झरी बस रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात मधोमध अडकली आहे. या बसमध्ये 50 प्रवासी होते. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. यानंतर सर्व प्रवाशांनी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एकीकडे डायमंड सिटीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो तर हरियाणाच्या सायबर सिटी गुरुग्राममध्येही पावसानं धुमाकूळ घातलाय. मल्टीनॅशनल कंपन्या आणि कोट्यवधींच्या घरांना पाण्याचा वेढा पडलाय. तर दिल्ली जयपूर हायवेही पाण्याखाली गेलाय. त्यामुळे कोट्यवधीचं बजेट असणाऱ्या गुरुग्राम महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे सर्व दावे पाण्यात वाहून गेलेत. राजस्थानच्या जालोरमध्येही मान्सूनचा कहर पाहायला मिळतोय. 1.5 तासाच्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जसवंतपुराची बाडी नदी आणि भीमनालमधल्या नद्यांनाही पूर आलाय. लोक जीव मुठीत धरून बसले. अकोला जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसानं अकोट शहरातील नालेसफाईच्या मोहिमेची पोलखोल केली आहे. धारोळी वेस, शेख कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसामुळे नाल्यांमधील पाण्याचा निचरा न झाल्यानं घरातील फर्निचर, धान्य, कपडे आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालंय. दरवर्षी नालेसफाईवर लाखो रुपये खर्च होऊनही पहिल्याच पावसात नाले तुंबल्यामुळे नगर परिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पाणी ओसरल्यानंतर अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा चित्त दरवाजा ते नाणे दरवाजा हा आजही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. अतिवृष्टीमुळे दडी कोसळणं, दगड घसरणं आणि झाडं कोसळण्याचा धोका वाढल्यामुळे महाडचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पोपट ओमासे यांनी हा आदेश जारी केला आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानलं जाणारं नैसर्गिक बर्फाचं शिवलिंग यंदा अवघ्या 5 दिवसातच वितळलंय. गेल्या वर्षी शिवलिंग यात्रा सुरू झाल्यानंतर 8 दिवसांनी वितळलं होतं. त्यामुळे यंदा शिवलिंग इतक्या लवकर वितळण्यामागचं कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते वाढतं तापमान आणि क्षमतेपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती यामुळे गुहेतील वातावरणावर परिणाम होत असून बर्फाचं शिवलिंग अपेक्षेपेक्षा लवकर वितळत आहे. दरम्यान अमरनाथ यात्रा देवस्थान बोर्डानं गुहेतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी वाढती गर्दी आणि बदलतं हवामान यामुळे नैसर्गिक बर्फाचं शिवलिंग लवकर वितळत असल्याची चिंता व्यक्त होती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्न दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी मेलबर्न शहरामध्ये पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर हजारो प्रवासी भारतीय जमा झाले होते. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला होता. कारण पंतप्रधानांच्या आगमनावेळी तिथे AR रहमान यांचं अत्यंत लोकप्रिय देशभक्तीपर गीत मा तुझे सलाम आणि वंदे मातरमची धून वाजवण्यात आली. पश्चिम बंगालमधल्या बारुईपूर येथे 11 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी टीएमसी कोलकातामध्ये रॅली काढत होती. टीएमसीची रॅली बालीगंज फाडीपासून सुरू होऊन हाजरा क्रॉसिंगपर्यंत पोहोचली होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीला विरोध करत चोर चोरच्या घोषणा दिल्यात आणि निदर्शनं केली. टीएमसीचा आरोप आहे की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली. रॅली ममता बॅनर्जींच्या घराबाहेर पोहोचताच गोंधळ वाढला. संतप्त ममता बॅनर्जी आपल्या घरातून बाहेर आल्या. त्यांनी लोकांना तिथून हटवण्याचं आवाहन केलं आणि हाताच्या इशाऱ्यानं गर्दीला मागे जाण्यास सांगितलं. मात्र अनेक लोक तिथेच उभं राहून मोबाईलनं व्हिडिओ बनवत राहिले. याच दरम्यान ममतांनी आपला संयम गमावला आणि एका व्यक्तीला कानशिलात लगावली. त्यानंतर 2 लोकांच्या पाठीवरही त्यांनी मारले. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं पार्थिव इराकमधल्या नजफ येथे दाखल झालं असून तेथे शासकीय इतमामात आणि लष्करी मानवंदनेसह त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या या कार्यक्रमामध्ये इराक आणि इराणमधील वरिष्ठ नेते उपस्थित होते. नजफहून खामेनी यांचं पार्थिव कर्बला येथे नेण्यात आलेलं आहे. तर नजफ आणि कर्बलानंतर अली खामेनी यांचं पार्थिव इराणमधील मशहद येथे नेण्यात येणार असून तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. बीएलओची कामं, SIR आणि अशैक्षणिक कामांची सक्ती तसेच TET संदर्भातील विविध मुद्द्यांविरोधात आज राज्यातील प्रमुख शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये शहरांसह बहुतांश ग्रामीण भागातील शिक्षक सामूहिक रजा घेणार असल्याची माहिती या संघटनांनी दिली आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षकांचं धरणं आंदोलन होणार असून राज्यभर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यासाठी. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये पावसाच्या मारामुळे इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 17 जण अडकले होते. त्यापैकी 7 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक आणि लष्करानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ही इमारत आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झालेत. त्यांनी इथे सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सांगितलाय. रेल्वेच्या फर्स्ट AC केबिनमध्ये फुलांनी आणि सजावटीच्या साहित्यानं हनीमून सूट प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या रेल्वेतील आगळ्यावेगळ्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. 6 जुलै रोजी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये जालना ते मुंबई प्रवास करणाऱ्या एकच नव्या जोडप्यानं ही सजावट केल्याचं समोर आलं असून या प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक अर्थात TETला निलंबित केलं आहे. पुण्याच्या अर्णव पापरकरनं विम्बल्डन ज्युनियर मुलांच्या एकेरी स्पर्धेत शानदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यानं जपानच्या रियो ताबाताचा 6-2, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केलाय. या कामगिरीसह गेल्या 36 वर्षात विम्बल्डन ज्युनियर मुलांच्या एकेरी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा अर्णव हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. यावर्षी 1990 मध्ये लिएंडर पेसनं ही कामगिरी केली होती. 18 वर्ष पापरकरच्या विजयामुळे त्यानं आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वाचं लक्ष वेधून घेतलं असून भारतीय टेनिसच्या नव्या आश्वासक चेहऱ्यांपैकी एक म्हणून त्याच्याकडे आता पाहिलं जात आहे. स्वच्छतेतील गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चर्चगेटमधील प्रसिद्ध के रुस्तुम अँड कंपनी आईस्क्रीम पार्लरचा परवाना अन्न व औषध प्रशासनानं तात्पुरता निलंबित केलाय. FDAच्या तपासणीमध्ये पार्लरमध्ये उंदरांचा तसंच घरगुती माशांचा वावर आढळलेला आहे. याशिवाय मुदत संपलेली खाद्य उत्पादनंही सापडल्याचं प्रशासनानं नमूद केलंय. या गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनानं संबंधित आस्थापनेवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. वसई विरारमधील परिस्थितीची तीव्रता आता थेट लोकप्रतिनिधींच्या दारापर्यंत पोहोचली आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या घरावर, त्यांच्या सोसायटी परिसरात आणि मुख्य रस्त्यावर कंबरभर पाणी साचलंय. आमदारांच्या घराबाहेरच ही परिस्थिती असेल तर वसई विरारमधील इतर भागातील नागरिकांची अवस्था किती बिकट असेल याची कल्पना करता येते. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असलं तरी अनेक ठिकाणी लोकांना अजूनही पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागतोय.
अतिवृष्टीमुळे पालघरच्या वाडा तालुक्यातल्या गौरापूर येथे मोठे नुकसान झालंय. पालसई गौरापूर रस्ता अनेक ठिकाणी खचल्यानं अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या शेजारचा काही भाग शेजारी असलेल्या शेतामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी आणि पालसई गौरापूर रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. भिवंडी आणि ग्रामीण भागात शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मुंबई नाशिक महामार्गावरच्या ठाणे भिवंडी बायपासवरील मानकोली नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आणि मोठे खड्डे असल्यामुळे वाहतूक संथगतीनं सुरू आहे. मानकोली अंसूर आणि दापोडे अंसूर फाटा या रस्त्यावरही हाच प्रकार सुरू आहे. गोदाम पट्ट्यातील अवजड वाहनांमुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. नारपोली वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी धोक्याच्या जवळ पोहोचली आहे. पंचगंगेची पाणी पातळी सध्या 36.6 फूट झाली असून ती संथगतीनं वाढतीये. नदी अजूनही इशारा पातळीपासून सुमारे 3 फूट खाली आहे. पातळी वाढल्यामुळे जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले असून गेल्या 24 तासामध्ये राधानगरी, गगनबावडा, आचरा आणि चंदगडसह जिल्ह्यातील 24 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर 17 धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कुकडी प्रकल्पाला दिलासा मिळालाय. सह्याद्रीच्या भीमाशंकर माळशेज पट्ट्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील वडच धरण 100% भरलं असून ते ओसंडून वाहू लागले. सुरक्षेच्या दृष्टीनं धरणातून मीना नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे.